एकदा जोरदार टाळ्या रोहन जाधवसाठी झाला पाहिजे. हॅलो हॅलो. हाय रोहन. हॅलो, कसा आहेस? एकदम मजेत. आणि ज्या प्रकारे तू एन्जॉय करतो इव्हेंट, मी तुझ्या कमेंट सातत्याने वाचतोय, तर मला थँक्यू. जाम मजा येते, म्हणजे असं बऱ्याच दिवसांनी एखाद्या पिंजऱ्यातल्या वाघासमोर एखादं भक्ष्य आलं की तो कसा वकवकल्यासारखा त्याच्यावर तुटून पडतो, तसं काहीतरी झालेलं आहे ते सगळं. खूपच हिंसर प्रतिक्रिया होती, पण आता ऍक्च्युली तसं झालेलं आहे की आता किती ऐकू आणि किती नाही आणि किती व्यक्त होऊ असं झालंय ते सगळं. मध्ये इतकी दर्दनाक कोणी प्रतिक्रिया दिली नसावी की वाघासमोर इतकी रुतलेली प्रतिक्रिया कोणाची आली नसेल अजूनपर्यंत. कविता ऐकायला आतुर आहे. मी काय ऐकवणार. थँक्यू सो मच. आज मी 2 कविता ऐकवणार, एक मराठी आणि एक हिंदी मधली. दोघांमधला एक कॉमन फॅक्टर मला सांगायचा आहे, तो म्हणजे अपघात. अपघात आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात घडत असतात, काही अनावधानाने, काही अवधानाने, काही चांगले असतात, काही वाईट असतात. आणि गंमत म्हणजे माझं असं पर्सनली मत आहे की प्रत्येक कवी हा अपघातानेच घडतो. कवी बनण्यासाठी कुठली डिग्री, कुठली शिक्षण लागत नाही. सगळ्यात मोठं क्वालिफिकेशन लागतं ते अपघात. सो अशा अपघातातून काही गोष्टी घडतात, ज्या काही वैयक्तिक असतात, तर काही खूप मोठ्या लेवलला घडतात. काही इतिहासात खूप मोठे मोठे अपघात घडून गेलेले आहेत, त्याचे अनेक दाखले आपले आजपर्यंत वाचनात आणि वेगवेगळ्या संदर्भात आपल्या समोर आलेले आहेत. सो या अपघात या विषयावर पहिली कविता माझी सादर करतो, मराठीतली. कवितेचं शीर्षक आहे मी लिहिली काल एक कविता. सादर करतो. आठवणींचा कप्पा झाडत असताना एक वही सापडली अडगळीत. आठवणींचा कप्पा झाडत असताना एक वही सापडली अडगळीत. कप्पा आठवणींचा असला तरी अडगळ तिथेही होती, याचं नवलही नाही आणि कौतुकही नाही. वा 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 वा. कप्पा आठवणींचा असला तरी अडगळ तिथेही होती, याचं नवलही नाही आणि कौतुकही नाही. काही फोटो होते कोणे नुबडलेले, सुरकुत्या पडलेले, जुन्या नात्यांवर धूळ बसलेले. जुन्या नात्यांवर धूळ बस. काही फोटो होते कोणे दुमडलेले, सुरकुत्या पडलेले, जुन्या नात्यांवर धूळ बसलेले. एखादं फूल होतं अगदीच भूतकाळाच्या उष्म्याने वाळून सुकून गेलेलं, जीर्ण झालेलं. एखादं फूल होतं अगदीच भूतकाळाच्या उष्म्याने वाळून सुकून गेलेलं, जीर्ण झालेलं. 1-2 ग्रीटिंग कार्ड ज्यात होते जुने खोटे संदर्भ, संदर्भहीन माणसांचे. जुने खोटे संदर्भहीन माणसांचे. एका प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळलेलं काहीतरी होतं, जे उघडण्या इतकी इच्छाही उरली नव्हती. एका प्लास्टिकच्या पिशवीत जुनं काहीतरी गुंडाळलेलं होतं, जे उघडण्या इतकीही इच्छा उरली नव्हती. काही जुनी कात्रणं होती, काही लेख होते, काही चित्र होती, आठवणींचा कोलाज अजून धुरकट करणारी. सगळं बाजूला सारलं आणि अचानक आयुष्यात आल्यासारखी ती समोर आली. सगळं बाजूला सारलं आणि अचानक आयुष्यात आल्यासारखी ती समोर आली. माझी उमलत्या वयात मनातलं उमलणारं ओळखणारी आणि स्वतःवर कोरणारी माझी जुनी कवितांची वही. माझी उमलत्या वयात मनातलं उमलणारं ओळखणारी आणि स्वतःवर कोरणारी माझी जुनी कवितांची वही. तिला उघडताच काळासोबत साचत गेलेल्या आठवणींची धूळ क्षणात नाका तोंडात जाऊन मी गुदमरलो. खोकत शिंकत भानावर येत मग एक एक पान चाळायला लागलो नकळत. खोकत शिंकत भानावर येत मग एक एक पान चाळायला लागलो नकळत. आता दिसत होते त्यातले फक्त शब्द, ओळी, स्वल्पविराम आणि काही पूर्णविराम. आता दिसत होते त्यातले फक्त शब्द, ओळी, स्वल्पविराम आणि काही पूर्णविराम. कुणाचा कशाशी संदर्भ नव्हता, कुणाचीच सापडत नव्हती लय आणि कुणाचाच गवसत नव्हता सूर. एक एक पान मागे सारत पुढे जात होतो कदाचित त्या शब्दांच्या टाइम मशीन मध्ये. एक एक पान मागे सारत पुढे जात होतो कदाचित त्या शब्दांच्या टाइम मशीन मध्ये. एका पानावर येऊन थांबलो अचानक एका स्वल्पविरामाजवळ. बरं.
बरं. एका पानावर येऊन थांबलो अचानक एका स्वल्पविरामाजवळ, वाचली पूर्ण ती, वाचली पूर्ण ती, कविता म्हणून आपली ओळख सांगणारी काही अर्धवट वाक्य. कविता म्हणून वाचली आपली ओळख पूर्ण सांगणारी काही अर्धवट वाक्य. तिच्या निघून जाण्याने अर्धवट राहिलेल्या माझ्यासारखी तीही अर्धवट राहिली होती कदाचित. तिच्या निघून जाण्याने अर्धवट राहिलेल्या माझ्यासारखी तीही अर्धवट राहिली होती कदाचित. अचानक त्या टाइम मशीनची चाकं फिरू लागली आणि घेऊन गेली मला तिच्या पहिल्या नजर भेटीपाशी. अचानक टाइम मशीनची चाकं फिरू लागली आणि घेऊन गेली मला तिच्या पहिल्या नजर भेटीपाशी. तिचं येणं, मला ओळखणं, आवडणं, स्वीकारणं, सोबत चालू लागणं, प्रवास सुरू करणं आणि अपघातासारखं अचानक निघून जाणं, हे सारं अनुभवलं मी एका क्षणात. त्या कप्प्याची अडगळ आणि मी यात साम्य वाटू लागलं अचानक. कप्प्यांची अडगळ आणि मी यात साम्य वाटू लागलं अचानक. त्या जुन्या गोष्टी आणि जुना झालेलो मी सारखेच दिसू लागलो एकमेकांना. त्या प्लास्टिक सारख्या विघटन न झालेल्या असंख्य आठवणींच्या पिशव्यांमध्ये हरवून गेलो मी. त्या प्लास्टिक सारख्या विघटन न झालेल्या असंख्य आठवणींच्या पिशव्यांमध्ये हरवून गेलो मी आणि माझ्या नकळत तिच्या अस्तित्वाची शेवटची आठवण माझ्या डोळ्यातून ओसरली अलगद. आणि माझ्या नकळत तिच्या अस्तित्वाची शेवटची आठवण माझ्या डोळ्यातून ओसरली अलगद, जाऊन बसली त्या ओळीच्या शेवटी आणि ती कविता पूर्ण झाली अचानक. जाऊन बसली त्या ओळीच्या शेवटी आणि ती कविता पूर्ण झाली अचानक. तिचा अर्थ कळणार नाही कदाचित कोणाला, पण मनाला इतकं समाधान राहील. अनंत काळानंतर मी काल लिहिली एक कविता, अनंत काळानंतर मी काल लिहिली एक कविता. थँक्यू. मला आणि ऑडियन्सला आम्हाला जरा वेळ हवाय थोडा. या प्रवासाच्या गाडीतून उतरण्यासाठी वेळ हवाय जरा थोडासा, कारण या गाडीचा ऍक्च्युली म्हणून मी त्यात म्हटलं की तो एक टाइम मशीन सारखा तो सगळा प्रवास आहे आणि तीच गंमत आहे त्या सगळ्याची. आठवणींची अडगळ, जागेची अडगळ, प्लास्टिक सारखं विघटन, संदर्भहीन माणसांचा संदर्भ, म्हणजे ही कविता कित्येक पैलू उघडून गेली. म्हणजे ही कविता कुठेतरी सर्वांची झाली ही कविता पूर्णतः. आणि कविता अचानक पूर्ण केली. मला माहित नाही काही प्रिसाईज शब्द आहेत जे फार भावले, प्रचंड भावले. मी एक थँक्यू सो मच. नंतर काही असे शब्द ऐकले कवितेच्या संदर्भात जे कुठेतरी फार पूरक होते आणि अगदी साजेसे होते, त्या मीटरमध्ये, त्या साच्यामध्ये बसणारे. थँक्यू सो मच.